नमस्कार, MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत। पाडव्याच्या मुहूर्तावर लोणावळ्यात उडीद पापड, खिचे पापड, शेवया बनवण्याचे श्री नारायणी ॲग्रो प्रॉडक्ट्सचे युनिट सुरू। अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा। गुढीपाडव्यानिमित्त लोणावळ्यात प्रथमच उडीद पापड, शेवया आणि तांदळाचे खिचे पापड निर्मिती करणार श्री नारायणी ॲग्रो प्रॉडक्ट्स यांचं छोटंसं युनिट सुरू केलं आहे। यात उडीद पापड, खिचे पापड, शेवया यांच्याबरोबरच स्वादिष्ट नाचणी पापड, सणासुदीसाठी लागणाऱ्या कुरडया, विविध मसाले, मिरची पावडर अत्यंत माफक भावात उपलब्ध होणार आहेत। शिवाय आपण उडीद पापड पीठ आणि मसाला आणून दिल्यास तासाभरात आपले उडीद पापड देखील मजुरीवर तयार करून देण्याची सेवा श्री नारायणी ॲग्रो प्रॉडक्ट्स येथे उपलब्ध असणार आहे। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या प्रकल्पाला लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, PSI रमेश भिसे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, उपाध्यक्षा मृदुला पाटील, खजिनदार गोरख चौधरी, सचिव रश्मी शिरस्कर, सुनील पानगावकर, प्रसिद्ध दिग्दर्शक बल्लीभाई ग्रोवर, पत्रकार श्रीराम कुमटेकर, विशाल विकारी, बंडू येवले, सुनील मस्के यांनी भेट दिली। अनेकांनी श्री नारायणी ॲग्रो प्रॉडक्ट्सचे उत्पादने विकत घेत शुभेच्छा दिल्या। तरी लोणावळेकर नागरिक आणि परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नारायणी ॲग्रो प्रॉडक्टचे संचालक संजय पाटील यांनी केले आहे। पाहूया याबाबतचा वृत्तांत। आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा, नववर्षाच्या देखील हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या MNS न्यूजचे संपादक श्रीयुत संजयजी पाटील यांनी एक प्रोडक्शन चालू केलेले आहे आणि या प्रोडक्शन निमित्त आपण आज या ठिकाणी या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्याचं आपण उद्घाटन केलेलं आहे आणि अनेक प्रकारच्या या ठिकाणी व्हरायटी आहेत। तेव्हा शेवया असतील, पापड असतील, अनेक प्रकारचे पापड आहेत आणि नारायणी ॲग्रो प्रॉडक्ट असं याचं नाव आहे संस्थेचं आणि या संस्थेचे सर्वांनी प्रोडक्ट घ्यावेत। अतिशय उत्कृष्ट असे प्रोडक्ट आहेत। आम्ही आज या ठिकाणी एक प्रोडक्ट खरेदी करणार आहोत आणि त्यानिमित्त त्यांच्या या प्रोडक्ट्स आणि या शॉपला आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज पाडव्याच्या निमित्ताने त्यांनाही त्यांच्या भावी या प्रोडक्ट्सला खूप त्यांची खप हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद।
अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.